लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा झालेला आहे आणि हा जानेवारीचा हप्ता जमा झाल्यानंतर जबरदस्त निर्णय घेण्यात आलेला आहे। सरकारने जबरदस्त निर्णय घेतला। आता बहिणींच्या खात्यात 1600 रुपये जमा होणार आहेत। तर हे 1600 रुपये कशाचे आहेत ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण समजणारच आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। 1600 रुपये आणि महत्त्वाचं म्हणजे 2100 रुपये जमा होणार आहेत। तर बघा हे दोन रक्कम जमा होणार आहेत। याबद्दल अत्यंत जबरदस्त अपडेट आलेले आहेत। तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्हाला याबद्दल मी सर्व काही सांगतो। बघा जे व्हिडिओ पूर्ण बघतात त्यांनाच अपडेट समजते। काही जण काय करतात, सुरुवातीला व्हिडिओ बघतात, सुरुवातची माहिती बघतात आणि व्हिडिओ कट करून मोकळे होतात। तसं करू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला तेव्हाच तुम्हाला समजणार की 1600 रुपये कशाचे, हे 2100 रुपये कशाचे, नाहीतर अन्यथा तुम्हाला काहीच समजणार नाही। पहिले बघा काय अपडेट आहे। अजून एक जबरदस्त अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींसाठी मंत्री आदित्य तटकरेंनी केली मोठी घोषणा, लवकरच 5000। तर ही अपडेट काय आहे, ही अपडेट पण आपण बघणार आहोत। अत्यंत जबरदस्त अपडेट आहेत। तर लवकरच 5000। तर काय 5000 आहे सर्व बघूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, चॅनल वरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राइब करा। चला आता तुम्हाला सर्व काही सांगतो। तर माझ्या माता बहिणींनो बघा, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता। तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा, मी 100% त्याचं उत्तर तुम्हाला देणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे अजून बघा, तुम्हाला जानेवारीचा हप्ता आलेला नसेल तर कमेंट करून सांगा। आणि महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडरचा हप्ता जरी आलेला नसेल तर त्याबद्दल पण तुम्ही सांगू शकता, येस किंवा नो तुम्ही सांगू शकता। चला आता आपण अपडेटकडे वळूया। काय महत्त्वाचे अपडेट आहेत सर्व अपडेट मी तुम्हाला आता सांगतो। चला आता आपण संपूर्ण अपडेट बघणार आहोत। हे बघा, महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला। योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येत आहेत। बघा आता सध्या तरी तुम्हाला 1500 रुपये चालू आहे हप्ता। जानेवारीचे 1500 आले, त्यानंतर डिसेंबरचे पण 1500 झाले होते। सध्या तरी तुम्हाला 1500 रुपये मिळत आहे। तर 2100 संदर्भात काय अपडेट आहे ते पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, तर यासोबत आता महिलांना रोजगार मिळावा, रोजगाराची संधी मिळावी यासाठी निर्णय घेण्यात आला आहे, त्याबद्दल पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, तर आता महत्त्वाचे अपडेट आहे बरं, नीटपणे समजून घ्या। तर तुम्हाला डिसेंबरच्या महिन्यात 1500 रुपये मिळाले, राईट। त्यानंतर जानेवारीचा हप्ता पण तुम्हाला 1500 रुपयेच मिळालेला आहेत, राईट, ओके। आता हे झालं क्लिअर। आता जे 2100 रुपये आहेत हे 2100 रुपये तुम्हाला कधी भेटणार हा तुमचा सवाल आहे। तर हे 2100 रुपये तुम्हाला एप्रिल महिन्यापासून भेटणार आहेत। एप्रिल महिन्यापासून हे 2100 रुपये तुम्हाला मिळण्यास सुरुवात होणार आहे, ठीक आहे। हे 2100 रुपये संदर्भात तुम्हाला समजलं। आता आपण फेब्रुवारीचा जो हप्ता आहे त्याबद्दल माहिती बघणार आहोत। फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यात आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे, कारण त्याचं जे नियोजन आहे ते नियोजन आखण्यात आलेलं आहे। त्याबद्दल पण सर्व ज्या अपडेट आहेत त्या अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातूनच मिळणार आहेत। तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघा। चला आता पहिले पुढे काय माहिती आहे ती माहिती आपण बघूया। तर बघा, यासोबत महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पिंक ई रिक्षा योजना सुरू केली। या योजनेचा विस्तार आता होताना दिसत आहे। बघा, जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली तेव्हा त्यासोबत अन्नपूर्ण योजना देखील सुरू करण्यात आली होती, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला मोफत गॅस सिलेंडर भेटतं। तसेच त्यासोबत अजून एक योजना महिलांसाठी आणली होती, ती म्हणजे पिंक ई रिक्षा। पिंक ई रिक्षा योजना सुरू करण्यात आली होती आणि महत्त्वाचं म्हणजे आता जे रिक्षा आहेत त्या रिक्षा देखील आता वाटप होणार आहे। काय आहे माहिती समजून घ्या आणि कोणाला भेटणार आहे समजून घ्या। महिलांच्या अंगी असणाऱ्या विविध क्षमतांचे संवर्धन करून त्यांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे। महिलांसाठी भरपूर योजना येत आहेत। तर सरकार वेगवेगळे निर्णय घेत आहे, नवनवीन योजना महिलांसाठी आणत आहेत। तर कशा संदर्भात, तर बघा
महिलांचा जो काही रोजगाराची जी संधी आहे, महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, तर भरपूर प्रयत्न चालू आहेत आणि वेगवेगळ्या योजना महिलांसाठी आणल्या जात आहे. तर बघा आता महत्त्वाची माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या. तर महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी राज्यातील महत्त्वाच्या शहरात पिंक ई रिक्षा ही योजना सुरू करण्यात आली आहे. महिलांसाठी पिंक रिक्षा योजना आणली असून राज्यात 10,000 रिक्षा देण्यात येत आहेत. बघा 10,000 रिक्षा राज्यात देण्यात येत आहे. सर्वात मोठी अपडेट. तर महानगर क्षेत्रात 500 ते 1,000 रिक्षा देण्यात येत आहेत. आता याच योजनेच्या अंतर्गत 5,000 महिलांना पिंक ई रिक्षाचे वाटप करण्यात येणार आहे. बघा जे आपण इथे पहिले अपडेट बघितले ना, तर लाडक्या बहिणींसाठी मंत्री आदित्य तटकरे यांनी केली मोठी घोषणा. लवकरच 5,000 ज्या काही पिंक ई रिक्षा आहेत ते वाटप होणार आहेत. पिंक ई रिक्षा. ओके, तरी अत्यंत जबरदस्त अपडेट होती. चला पुढे बघा महत्त्वाची माहिती. आता आपण पुढे महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर 5,000 पेक्षा जास्त देखील रिक्षा वाटप होणार आहेत. ओके, तर असं इथे सांगण्यात आलं की 10,000 रिक्षा ज्या आहेत, 10,000 रिक्षा या राज्यात वाटप होणार आहेत. त्यामध्ये 5,000 जे रिक्षा आहेत पिंक रिक्षा त्यांना म्हणजे त्याचे जे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत. आणि आता या योजनेच्या अंतर्गत 5,000 महिलांना पिंक ई रिक्षाचे वाटप केलं जाणार आहे. ठीक आहे, पुढील अपडेट आपण आता बघणार आहोत. बघा अत्यंत जबरदस्त अपडेट आहेत पुढे आता. तर लाडकी बहीण योजनेत छाननी केली जात आहे. बघा माहिती बघा, ही माहिती पण अत्यंत जबरदस्त आहे. नुकतीच आलेली ही अपडेट आहे बरं. ही अपडेट समजून घेणं फार गरजेचे आहे. बघा लाडकी बहीण योजनेत छाननी केली जात आहे. कागदपत्राची पूर्तता नसणे, खोटी कागदपत्रे देणे, 2.5 लाखांपेक्षा वार्षिक उत्पन्न अधिक असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात येत आहे. बघा जे पण खोटे कागदपत्र लाडकी बहीण योजनेसाठी ज्यांनी यूज केलेले आहेत, खोटी कागदपत्रे, तर काही कागदपत्रे अशा ज्यांची पूर्तता होत नाही, 2.5 लाखांपेक्षा भरपूर उत्पन्न आहे काही जणांचं, तरीही योजनेचा लाभ घेत आहेत, अशांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही बरं, कारण छाननी चालू आहे. बघा आता अशातच लातूर जिल्ह्यातून एक जबरदस्त अपडेट समोर आलेला आहे. बघा अशातच लातूर जिल्ह्यातील 25,000हून अधिक लाडक्या बहिणींचे अर्ज जे आहेत ते बाद करण्यात आले आहेत. 25,000 अर्ज. बघा जो आकडा आहे ना तो कमी नाही बरं. तर लातूर जिल्ह्यात ही अपडेट आलेली आहे. लातूर जिल्ह्यात 25,000हून अधिक महिलांचे जे फॉर्म आहेत ते डायरेक्टली कायमचे रद्द करण्यात आलेले आहेत. तर कारण तुम्हाला माहितीच आहे, 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. आता भरपूर जणांजवळ 4 चाकी वाहन आहे, घरात कोणतरी सरकारी नोकरीवरती आहे, आयकर दाता आहेत, तसेच 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे, तरी पण योजनेचा लाभ या महिला घेत होत्या. परंतु आता तसं चालणार नाही, कारण आता छाननी सुरू झालेली आहे, व्यवस्थितपणे तपासणी सुरू झालेली आहे. जे या योजनेत बसणार नाहीत त्यांना पैसे भेटणार नाहीत. आले लक्षात? हे संपूर्ण क्लिअर त्यांनी या अपडेटनुसार आपल्याला सांगितलेलं आहे. तर हळूहळूपणे भरपूर महिलांचे फॉर्म देखील इथे बाद केले जात आहेत. बघा पुढे बघा महत्त्वाची माहिती अजून. तर लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर काय म्हटलंय, लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर विधानसभेपूर्वी महायुती सरकारनं मोठा गाजावाजा करत लाडकी बहीण योजना आणली होती. तेव्हा सरसकट सगळ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येत होते. परंतु महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेत अर्जाची छाननी जी आहे ती करण्यात येत आहे. आणि जे पण या योजनेत बसणार नाहीत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजे बरोबर आहे ना, कारण जेव्हा सरकारने योजना आणली होती तेव्हा त्यासाठी निकष देखील बनवण्यात आलं होतं. एक हमीपत्र तुम्हाला ते भरून द्यायचं होतं. परंतु काही जणांना म्हणजे हमीपत्राच्या अटीमध्ये ते बसत नव्हते, तरी पण योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे आता त्यांचे जे फॉर्म आहेत ते बाद केले जात आहेत. ठीक आहे, जे निकषात बसत आहेत त्यांना रेग्युलर पैसे येतच राहतील. परंतु जे निकषात बसत नाही, चुकीच्या पद्धतीने खोटी कागदपत्रे दाखवून योजनेत प्रवेश केलेला आहे, योजनेचा लाभ घेत आहेत, अशा बहिणींना पैसे भेटणार नाहीत. झालं क्लिअर? ठीक आहे, चला पुढील अपडेटकडे आपण वळूया.
तर आता महत्त्वाची माहिती समजून घ्या. 1500 रुपये तुम्हाला भेटलेले आहेत. 1500 रुपये तुम्हाला जानेवारी महिन्याचे भेटलेले आहेत, राईट. इथे मी तुम्हाला जानेवारी टाईप करतो, 1 मिनटं. तर जानेवारीचे हे तुम्हाला 1500 रुपये मिळालेले आहेत. ओके, बघा. त्यानंतर आता महत्त्वाची माहिती समजून घ्या. अन्नपूर्ण योजना, मोफत गॅस सिलेंडर योजना, तर याचे देखील 800 रुपये पहिले भेटलेले आहेत महिलांना. त्यानंतर आता प्लस 800 रुपये हे दुसऱ्या हप्त्याचे असणार आहेत. ओके, नीटपणे समजून घ्या मी काय सांगत आहे. तर बघा, जे गॅस सिलेंडरचे पैसे आहेत, तर पहिला हप्ता आणि आता हा दुसरा हप्ता असणार आहे, प्लस हा दुसरा हप्ता. जो पहिला हप्ता आहे ना, हा पहिला हप्ता तो भरपूर महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे. जवळपास तुमच्या भागात मोफत गॅस सिलेंडर जी योजना आहे, अन्नपूर्ण योजना, यामार्फत तुम्हाला गॅस सिलेंडर तर नाही भेटत, तर त्याचे पैसे भेटतात, राईट. तर पैसे आले होते. बघा, आता तुमच्या भागात गॅस सिलेंडरची जी पण रक्कम असेल, जी पण किंमत असेल, जी पण प्राईज असेल, मग ती 800 रुपये असू द्या, 850 असू द्या किंवा 900 असू द्या, जी असेल ती, तर जी किंमत असेल तेवढे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. तर पहिला टप्पा वाटप झालेला आहे. भरपूर महिलांना पैसे आले, काही महिलांना पैसे आलेले नाहीत. तर त्यांना काय होणार आहे बघा, ते नीटपणे समजून घ्या. ज्यांना पहिले पैसे आले नाहीत, तर त्यांना पहिल्या हप्त्याचे 800 रुपये प्लस या दुसऱ्या हप्त्याचे 800 रुपये प्लस त्यामध्ये 800 रुपये, किती झाले? 800 आणि 800 1600 रुपये. बघा, हे 1600 रुपये जे आहेत, ज्यांना पहिला पण हप्ता आला नाही, तर त्यांना 1600 रुपये भेटणार आहेत. म्हणजे दोन्ही एकत्र हप्ते भेटणार आहेत आणि याच फेब्रुवारी महिन्यात आता हे पैसे मिळणार आहेत. आलं लक्षात? लवकरच हप्ता जमा होणार आहे. याबद्दल अपडेट आल्यावर मी तुम्हाला नक्कीच सांगेल. आणि बघा, जे 2100 रुपये आहेत, 2100 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहेत? 2100 रुपये तर एप्रिल नंतर, एप्रिल महिन्यापासून सुरू होईल किंवा एप्रिल नंतर आपण म्हणू, तुम्हाला एप्रिल नंतर 2100 रुपये द्यायला सरकार तयार होणार आहे. आलं लक्षात? तर ह्या होत्या जबरदस्त अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या काही 5000 रिक्षा आहेत, 5000 पिंक ई रिक्षा, तर पिंक ई रिक्षा ज्या आहेत, 5000 रिक्षांचं वाटप देखील सुरू करण्यात आलेलं आहे. तर सर्वात मोठ्या आणि जबरदस्त अपडेट आज रोजीच्या या आलेल्या अपडेट होत्या. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. हे बघा, मी तुमच्यासाठी रोज काही ना काही नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. तर हे सर्व तुमच्यासाठी आणत असतो. त्यामुळे तुम्ही देखील सपोर्ट करायला पाहिजे. तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे, कारण ही माहिती माझ्यासाठी नाही, ही माहिती तुमच्यासाठी आहे. हे तुमच्यासाठी आहे. सर्व काही जी पण अपडेट आहे ही सर्व तुमच्यासाठी आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला. ओके, ठीक आहे. लाईक करा पटापट. चॅनलवरती नवीन असल्यास तर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. मग तुम्हाला पुढील व्हिडिओचे जे काही नोटिफिकेशन असेल ते मिळत राहील, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर. ओके, ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू पुढील नवीन अपडेटसोबत, किंवा काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला त्याबद्दल सर्व काही सांगण्यात येईल. काही टेन्शन घेऊ नका, रेग्युलर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहतील. ठीक आहे, काही अपडेट असेल तर नक्कीच तुम्हाला सांगतो. धन्यवाद.